की एक ताई म्हणती दूषित अन्न बाहेर आलं, आरोग्य सुधारायची ही चांगली संधी. गुटखा तंबाखू बंद झाली तशी दारूवर पण येईन का बंदी? हा मात्र प्रश्न आहे. की खरं तर साहेब अधिकारी येतात, अधिकारी जातात, पण मुंडे साहेब तुमचं नाव आज घराघरात झालं. कारण भेसळयुक्त अन्न बाहेर काढून लोकांच्या आरोग्यासाठी तुम्ही खरंच खूप मोठं काम केलं. खरं तर या कवितेला सुरुवात करताना मी एवढंच म्हणेल, असे खूप बोटावरती मोजणे इतकेच लोक असतात की त्यांचं घर आपल्या हृदयात होतं. आणि त्यापैकी एक म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. त्यांनी जे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी भेसळयुक्त अन्नाला वेगळं केलं, त्याला शोधलं, त्यांच्यावर कारवाई केली, अशा लोकांवरती याचं थँक्यू म्हणून मी थोडक्या मोडक्या शब्दामध्ये साहेबांसाठी एक कविता जोडली. की FDA मध्ये तुकाराम मुंडे साहेब तुमच्यासारखे अधिकारी आज आम्हाला मिळाले, म्हणूनच अन्नात किती भेसळ होत होती आत्ताच आम्हाला कळाले. खरं तर दूध पनीर आवडतं खायला सगळ्यांच्याच मनाला, की दूध पनीर आवडतं खायला जवळपास सगळ्यांच्याच मनाला, पण आता लोक किती खाल्लो आम्ही विष हे माहितीच नाही झालं कोणाला. कारण आतापर्यंत चमकणारं अन्न दिसलं, कलरफुल दिसलं की आम्हाला छान वाटायचं, पण साहेबामुळे ते उघडं पडलं, म्हणून थँक्यू साहेब. अहो कित्येकांचे तर जीव गेले असेल कॅन्सर सारख्या भयानक आजारामध्ये. कित्येकांचे तर जीव गेले असेल कॅन्सर सारख्या भयानक आजारामध्ये, म्हणून मनापासून थँक्यू साहेब. कारण गुटखा तंबाखूवरती आणली तुम्ही बंदी. मनापासून थँक्यू साहेब, गुटखा तंबाखूवरती आणली तुम्ही बंदी. कारण मित्रांनो, घरातला जर एखादा कर्ता पुरुष निघून गेला ना, तर गुटखा तंबाखूमुळे होणारा तो कॅन्सर फक्त तो एक जीव घेऊन जात नाही, तर तो एका लाडक्या मुलाचा बाप हिरावून घेतो, एका आईवडिलांचा म्हातारपणाचा आधार काढून घेतो, एका पत्नीचं आयुष्यभराचं कुंकू पुसून जातं. हो, म्हणून. आणि हे सगळं कशामुळे होतं? तरी सुद्धा काही लोक आज सुद्धा खाणारे खातात, घेणारे घेतात, आणि चोरून लपून का होईना तंबाखू गुटखा विकणारे आज पण विकतातच. पण होईल एक दिवस नक्की पूर्णपणे बंद होईल. की खरं तर साहेब अधिकारी येतात, अधिकारी जातात, पण मुंडे साहेब तुमचं नाव आज घराघरात झालं. की अधिकारी येतील, अधिकारी जातील, पण मुंडे साहेब तुमचं नाव आज घराघरात झालं. कारण भेसळयुक्त अन्न बाहेर काढून लोकांच्या आरोग्यासाठी तुम्ही खरंच खूप मोठं काम केलं. आणि सत्य परिस्थिती आहे. आणि मी जो बोलतो ते आमचे जो व्हिडिओ बघणारे ते प्रत्येक जण हे शब्द समजू शकतील. तुकाराम मुंडे साहेब, मी ही कविता तुमच्यासाठी का बरं जोडली? की तुकाराम मुंडे साहेब, मी ही कविता तुमच्यासाठी थोडक्या मोडक्या शब्दात का बरं जोडली? कारण आमच्या सुद्धा आजूबाजूला तुमच्यामुळे बऱ्याच जणांनी गुटखा तंबाखू पूर्णपणे आता सोडली. पण एक ताई म्हणत होती, की एक ताई म्हणती दूषित अन्न बाहेर आलं, आरोग्य सुधारायची ही चांगली संधी. की दूषित अन्न बाहेर आलं, आता आरोग्य सुधारायची हीच चांगली संधी. गुटखा तंबाखू बंद झाली तशी दारूवर पण येईन का बंदी? हा मात्र प्रश्न आहे. कारण आजूबाजूला शेतामध्ये काम करता करता जेव्हा सगळ्या महिला काम करत असतात सोबत, आणि दिवसभर काम करतात, आणि सायंकाळ झाली की त्यांच्या काळजात धडकी भरते, आता माझा नवरा दारू पिऊन येईन, मी दिवसभर शेतामध्ये काम करते, आणि घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा, मुलांना जेवू वगैरे घालायचं, परंतु ते सगळं वेगळ्या बाजूला राहतं, आणि दारूमुळे चांगला सुखात चालू असणारा संसार दुःखात जातो. तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरती कविता ऐकायला आवडेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी जे बोलतोय त्याच्यात जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता, सांगू शकता कमेंटच्या माध्यमातून. आणि इथपर्यंत तुम्ही हा सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं हृदयापासून धन्यवाद.